आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी एअर इंडिया संदर्भातली आहे। आजारपणाचं कारण देत एअर इंडियाचे कर्मचारी सामूहिक रजेवर गेलेत। एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचं विलीनीकरण होणार आहे, त्यामुळे आपली नोकरी धोक्यात येईल असं दोनही एअरलाइन्सच्या वैमानिक आणि केबिन क्रूला वाटतंय। त्यामुळे सर्व कर्मचारी या निर्णयाला विरोध दर्शवतात आणि सामूहिक रजेचा निर्णय त्यांनी घेतलाय। परिणामी एअर इंडियाच्या 78 आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानांची उड्डाणं सध्या रद्द झाल्याची माहिती मिळतेय। एअर इंडियानं त्यांच्या सर्व प्रवाशांना आवाहन सुद्धा केलंय की ज्यांची विमानं आज आहेत त्या सर्वांनी विमानतळावर येण्यापूर्वी त्यांची विमानं विलंबानं आहेत का की रद्द झाली आहेत याची माहिती घ्यावी आणि मगच एअरपोर्टच्या दिशेनं रवाना व्हावं। आजारपणाचं कारण देत अनेकांनी सुट्टी टाकलेली आहे आणि यामुळे एअर इंडियाची 78 विमानं उड्डाणं रद्द करण्याची वेळ आली आहे। अभिषेक मुठाळ माहिती देतात। अभिषेक, काय परिस्थिती आहे सध्याची? एकूणच जर का बघायचं तर कंपनीचं मर्जर होणार आहे। कुठेतरी खासगीकरण होत आहे आणि त्या खासगीकरणाविरोधात मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतोय, ज्यामध्ये अनेक फ्लाईट्स जे आहेत त्या सध्याला रद्द करण्यात आल्या आहेत। कॅबिन क्रूचं जे शॉर्टेज आहे ते कुठेतरी एअर इंडियाला बसताना पाहायला मिळतं आहे। अनेक जे कॅबिन क्रू आहेत त्यांच्याकडनं सिक लीव्ह टाकण्यात आलेली आणि त्यामुळे एकूण फ्लाईट्सच्या अडचणी होताना पाहायला मिळत आहेत। प्रवासी देखील त्यामुळे अडचणीत सापडलेले आहेत। आतापर्यंत जर बघायचं तर साधारणपणे 78 हा आकडा आहे ज्या फ्लाईट्स रद्द करण्यात आलेल्या आहेत। प्रामुख्याने गल्फ असेल, दुबईकडे जाणाऱ्या फ्लाईट्स असेल, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणावरती या रजा प्रकरणाचा परिणाम जाणवतोय। धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल। यानंतर थेट आपण नाशिकमध्ये जातोय। हेमंत गोडसेंनी छगन भुजबळांची भेट घेतली आणि त्यानंतर छगन भुजबळ बोलतात। आता त्या